पुणे बुक फेअर 2025 मध्ये आपण वेगळ्या प्रमुख पाहुण्यांसोबत संवाद साधला आणि हा संवाद खूपच इन्साइटफुल इन्फॉर्मेशननी भरपूर होता आणि या संवादाचा सर्वांनी आस्वाद घेतलाच पाहिजे. असो अथवा डावी असो, कारण आज आपण बघतोय विचारवंतांना सुद्धा एक बाजू आहे आणि ती उजवी किंवा डावी आहे. आणि उजवा विचारवंत उजवीकडचे लोक स्वीकारतात, डावा विचारवंत डावीकडचे लोक स्वीकारतात आणि उजव्याला डावा विरोधक मानतो, डाव्याला उजवा विरोधक मानतो. अशा वेळेस नेमकी भूमिका कुणाची खरी, कुणाच्या मार्गावरून आपण पुढे गेलं पाहिजे याचा विचार केला तर फक्त सदानंद मोरेंचाच मार्ग महाराष्ट्राला दिशा दाखवू शकतो असं मला वारंवार वाटतं. पण तरीसुद्धा ही मुलाखत घेताना मला असं वाटतं की सदानंद मोरेंचा जन्म कुठं झाला, ते घडले कसे, त्यांनी वाचलं काय, त्याच्यापेक्षा महाराष्ट्रानं कसं पुढं जावं आणि साहित्यानं कसं पुढं जावं या दृष्टीनं त्यांची मुलाखत घेणं मला महत्त्वाचं वाटतं. आणि त्यामुळे त्या दृष्टीनंच मी माझ्या प्रश्नांची तयारी केलेली आहे. बहुधा कागद हातात मी घेताना मुलाखत घेतो, पण सदानंद मोरेंची मुलाखत घेताना कागद हातात घेतल्याशिवाय मुलाखत घेणं अशक्य आहे. कारण महत्त्वाचे प्रश्न सुटू शकतात किंवा प्रत्येक शब्दाचा खोलवर अर्थ सदानंद मोरेंचा महाराष्ट्रातल्या कुठल्या विचारवंताला माहीत असेल असं मला वाटत नाही. किंवा माझी जी काही समज आहे त्या समजेप्रमाणे सदानंद मोरे यांचा विचार हा वेगळा आहे आणि तो सर्वसमावेशकतेकडे जाणारा विचार आहे आणि त्यांच्या विचारानेच महाराष्ट्र पुढे गेला पाहिजे असं मला वाटतं. मोरे सर, प्रथमतः धन्यवाद. आपण ही मुलाखत घेण्याची संधी मला दिली. म्हणजे वारंवार आपण भेटत असतो की तुम्ही वक्ते म्हणून येता, कधी आमचा सत्कार करायला येता, कधी आम्हाला मार्गदर्शन करायला येता. तर महाराष्ट्र राज्य कधी सत्कार घ्यायला पण तर अशा अनेक गोष्टींमधून सदानंद मोरे आम्हाला समजतात. आपण लेखक, कवी, नाटककार, इतिहास संशोधक, समीक्षक, प्रवचनकार आहात. पण इतिहास संशोधक ही ठळक ओळख समाजामध्ये आपली रुजत चाललेली आहे, ती सार्थ आहे. पण आपण काव्य, नाटक यासारख्या साहित्यावर काहीसा अन्याय केला किंवा आपल्या हातून कामाच्या ओघात अन्याय झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तर तुम्ही ह्या गोष्टीकडे कसं बघता की ह्याच्यावर तुम्ही अन्याय केला म्हणून बघता तर काल ओघात त्या क्षेत्राकडे बघायचं राहून गेलो म्हणून? धन्यवाद. तुमचे चिटणीस साहेबांचे, आंबे सरांचे आणि राजन साहेबांचे मनापासून आभार मानतो आणि सर्व उपस्थित प्रेक्षकांचे श्रोत्यांचे आभार. असं आहे की माणसाला तुमच्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टी करायच्या वाटतात, परंतु काही मर्यादा पडतात. म्हणजे एक मर्यादा म्हणजे वेळेची मर्यादा. आपली एक आयुष्य मर्यादा असते. आपल्याला 24 तास दिवसाचे आपले काही रात्री नाटक वगैरे वगैरे, ही एक मर्यादा काळाची म्हणून असते. आणि दुसरी मर्यादा आपल्याकडं काही प्रकारची शक्ती म्हणूयात, एनर्जी म्हणूयात, तिचीही मर्यादा असते. त्यामुळं अनेक गोष्टी जर एखाद्याला कराव्याच्या वाटल्या किंवा त्या करण्याची क्षमता त्याच्यामध्ये असली तरी प्रत्यक्षात तुम्हाला कशाला तरी प्राधान्य द्यावं लागतं आणि ते प्राधान्य केवळ आपल्या रुचीप्रमाणे ठरत नाही. मला ही गोष्ट आवडते म्हणून मी प्राधान्याने करावी हा एक पर्याय आहे. पण पुस्तकाला आपण असंही बघतो की अरे मला ही आवडती गोष्ट कधी आहे, परंतु आज तिला समाजाला याच्यापेक्षा या गोष्टीची गरज आहे असं आपल्या लक्षात येईल. त्यामुळे मग तेव्हा आपण आपली आवड बाजूला ठेवू, आपल्याला कधीकधी त्या दुसऱ्या आवडीमध्ये जावं लागतं. त्याला गंमत म्हणून सांगतो म्हणजे की माझे वडील हे फार मोठे अभ्यासक होते, पण ते थोडे त्याला आपण इंट्रोवर्ट म्हणतो. म्हणजे चिंतनामध्ये, पुस्तक वाचनामध्ये घडलेले असायचे. कुणी काही विचारायचं त्याच्याशी पूर्णपणे मनापासून संवाद करायचे होता. पण आपल्याला जे माहिती आहे ते आपण लिहून करावं, त्याचं व्याख्यान द्यावं, लोकांना सांगावं स्वतःहून, अशा याच्यात स्वतःहून नाही कधी करू. त्यामुळे त्यांचा आणि माझा किस्सा जो उडायचा जाणून सांगण्यासाठी की त्याचा एक फक्त तुम्हाला सांगतो. मी त्यांना असं म्हणायचं की हे तुम्हाला सगळं माहिती आहे, तुम्ही सांगितलं म्हणून माझ्यावरती वेळ आली.
हे सगळं सांगायचं. त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी मी आज ज्या काही करतो त्या गोष्टी माझे वडील करून घेतल्या. त्याच्यामुळे म्हटलं मला माझ्या स्वतःच्या आवडी ज्या असतात त्या बाजूला हे आवडत नाही अशाचा भाग नाही का सगळे म्हणजे त्याच्या आवडीच नाही असं नाही की ते आवडत नाही, पण कधी कधी होतं असं की आपल्याला कधी गोष्ट करायची असते. आणि तुम्हाला 2-3 गोष्टी सांगतो की आता उदाहरणार्थ एखादी लेखमाला असते म्हणजे आपल्या परिस्थितीचा सुद्धा माझा परिणाम होतो या मर्यादांच्यावरती तुम्हाला सांगतो. आता मी आत्तापर्यंत माझं बरंचसं लिखाण लेखमालांच्या स्वरूपात आलं आणि नंतर त्याची मोठी पुस्तकं झाली आणि ती पुस्तकं वाचताना कोणाला असं वाटलं नाही की अरे काही स्थळ द्यायचं किंवा काय तर ते जागा असतो सलगपणा येतो. आता सुद्धा माझी 2 पुस्तकं अशी लेखमालांच्या स्वरूपातली त्याच्यामध्ये आहे, पण मुद्दा तो नाही. लेखमालाचं कसं होतं लिखा की जर तुम्ही सुरू केलं की नाही की तुमची कमिटमेंट राहते आणि मग तुम्ही करतात कसं तुम्ही घालतो आपण आणि त्याला पूर्ण हे केल्याशिवाय बाहेर येत नाही तसं तुम्हाला मग थांबता येत नाही. जसं म्हणजे आपल्यालाही वैयक्तिक कल्पना होईल ना आपण कमिट केलेलं आहे आपण आणि संपादकांनाही अर्थ नाही म्हणून तुम्ही ती सुरुवात केली की तुम्ही ती अखेरपर्यंत नेता. तसं कादंबरीचं कसं नाटकाचं तर नाही होत. त्यामुळे मी माझ्या काही कादंबऱ्या माझी काही नाटकं अशी लिहून पटलेली होती आज एकांत झाला मला हे जर तुम्ही काढलं असतं असं या पद्धतीने की लेखमालाच्या स्वरूपात नाटक पण खरंच प्रकाशित करायचं. कादंबऱ्या कधी कधी होतात नाही असं नाही, तर माझ्याकडनं अधिक नाटकं लिहून झाली असती, माझ्याकडनं कादंबरीसुद्धा लिहून झाली असते असं मला वाटतं. त्यामुळे अनेक गोष्टी आहेत. म्हणजे मी तुम्हाला सांगतो आत्ता गेल्या वर्षी एक चांगला सिनेमा निघाला जगभर गाजला तो म्हणजे ओपन आहे म्हणतो. त्यांनी अनुभव तयार केला पाहिजे म्हणजे त्या बॅन ॲक्शन प्रोजेक्टचा जो सगळा मुख्य मला म्हणतो आपण तो होता. तर मला जेव्हा त्याचा म्हणजे मला समजलं ओपन आहे वगैरे किती वर्षांपूर्वी गोष्ट होती तर मी त्याच्यावरती एक नाटक करायला घेतलं मराठीमध्ये. झाला त्याचा माझा एक अंक वगैरे लिहून पुढे थांबलो. तर नाटकाचं कसं होतं बरं की आपण जरी नाटक लिहिलं तरी तो कोण करणार ना, मग नाही कुणी केलं तर नाटक काही फक्त वाचत नाही लोक, जर केलं तरच ते काही महत्त्व असतं. त्यामुळं मग मी असं विचार करायला लागलो की अरे कोण करणार नाटक आहे मग तसं आपण बाजूला ते बाजूला पडलं ते पडलं असं ते होतं. पण एरवी या सगळ्या गोष्टी मला सारख्याच आवडणाऱ्या आहेत. त्याच्यामध्ये आपण कमी जास्त करू शकत नाही. हा काही एक व्यावहारिक मुद्दा असतो बरोबर नाही. गद्य लेखनाचा खराटच कादंबरीतच लागतो असं आपण अनेक वेळा बोललेलं आहात. परत कोण सांगा गद्य लेखकाचा खराटच कादंबरीतच लागतो असं आपण अनेक वेळा विधान सुद्धा केलेलं आहे. पण आजचे लेखक पूर्णपणे त्याला उतरतात का, त्यांचा कस लागतो का? तुम्हाला अशी कादंबरी पूर्वी ज्या पद्धतीच्या कादंबऱ्या यायच्या तशा आजच्या लेखकांच्या तेवढ्या येताना दिसत नाही. नेमकं कुठं काय कमी होतं? एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की या 2 फॉर्म्सची आपण कशी तुलना नाही करायला पाहिजे. म्हणजे कादंबरी चांगली की कथा चांगली असं नाही. म्हणजे वाईट कादंबरीपेक्षा चांगली कथा चांगली केव्हाही आणि वाईट कथेपेक्षा चांगली कादंबरी चांगली. त्यामुळं केवळ ह्या 2 फॉर्म्स आपल्याकडे कशी पद्धतीची तुलना झालेली आहे. काही मंडळींनी एखाद्या म्हणजे काहीतरी कमीपणाचं आहे असं मानलं. काही जी कादंबरी म्हणजे भरदार असतं जी गोष्ट एवढ्या याच्यात सांगता येईल त्यासाठी एवढा भूल कसं करायचं तर तसं म्हणायला काही मी नाही. चांगली कथा ही चांगली चांगली कादंबरीसुद्धा चांगली. फक्त फरक कसा आहे माहिती का की कथेमध्ये तुम्हाला एखाद्या व्यक्तीला न्याय जास्त देता येतो, त्याला निरपेक्षपणे बघता येते काही प्रमाणात. कादंबरीचं कसं नाही, कादंबरीचं एक मोठं स्फोट असतो. त्यामुळं कादंबरीचं कुठलंही पात्र आपण असं बघतो की तिथे पटावरती कुठे आहे. म्हणजे तो बुद्धिबळाचा एक पट असतो की नाही की ते राजाला ठेवलं असतं, ते वजीर असतं, जिवंत असते. तसं त्या कादंबरीचा एक पट असतो आणि पटावरती ते एक वेगवेगळे पात्र. मग तुम्ही त्या सगळ्याच पात्रांना पटाच्या पार्श्वभूमीवरती बघता. मग कदाचित शक्य असं असतं की तुम्ही मग एकाला जास्त न्याय देता एकाला देत नाही. तसं कथेचं नसतं. कथेला एकच एक असं सूत्र असतं आणि ते तुम्ही खूप खूप खोलवर जाऊ शकता. हे खोली जर तुम्हाला गाठायची असेल व्यक्तिमत्वाच्या संदर्भात तर त्याची कथा चांगली. आणि जर तुम्हाला व्यक्तीला तिच्या सगळ्या पार्श्वभूमी सकट पुढे आणायचं असेल म्हणजे इतरांच्या इंटरॅक्शनमध्ये तर मग कादंबरी. आता हे तुमच्यावरती अवलंबून आहे तुम्ही कशाला कादंबरी देतात किंवा काय करता.
लोक कशाचा स्वीकार करतात हे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तरी अपेक्षित कादंबरी लेखन मराठीमध्ये होतंय का? इतर भाषांमध्ये जे होतंय ते मराठीमध्ये होताना दिसतंय का? किंवा अशा काही कादंबऱ्या तुमच्या वाचनात आल्यात का? किंवा नाही म्हणजे मी काही सगळं वाचलं असं माझा अजिबात दावा नाही, ते सगळं वाचायला वेळही नाही. पण मी असं म्हणेन बघा की मराठी भाषेचं जर एकूण स्वरूप पाहिलं आपण आणि मराठी लोकांच्या कर्तृत्वाचं स्वरूप पाहिलं तर जितक्या प्रमाणात ते आलं पाहिजे मराठी विश्व म्हणजे दोन्ही अंगाने भाषा या पद्धतीने सुद्धा आणि व्यक्ती म्हणून सुद्धा इतकं मराठी कादंबरीत येतं असं मला वाटत नाही. त्यामुळे तिथे आपण मागे म्हणजे उदाहरण घ्या ना, आता अलीकडच्या काळामध्ये बघा आता मी परवा मागच्या वर्षी मला भैरप्पा वाटतं भैरप्पाने केवढं प्रचंड एक विश्वयुद्धाकडे उभं केलं तसं आपल्याला दिसत नाही. म्हणजे त्यामुळे एखाद्या कादंबरीकाराचं तुम्ही मग हे करू शकतो की तो आता इथून पुढे काय येणार आहे हे आपल्याला आधी कसं आपण जजमेंट करू शकतो. म्हणजे त्याचं एक भरून गेला पॅकेज आणि पुष्कळ मग तो सुद्धा त्याच्यातच अडकतो होता. त्याला वाटतं यांनी एक यश मिळालं आणि यश म्हणजे आर्थिक दृष्टी किंवा परिस्थिती याची म्हणत नाही मी त्याला हे मी चांगलं दिलं मलाच वाटतं ते सुद्धा यशच आहे. त्यामुळं तो त्याच्यात अडकून पडतो त्याच प्रकारच्या याच्यामध्ये हे अमुक एका बाजूवरती लिहिलं म्हणजे समजा अशी एका बाजूची एक कादंबरी लिहिली त्या कादंबरीची पार्श्वभूमी कॉलेज आहे. कॉलेजमध्ये प्राचार्य संस्थाचालक विद्यार्थी वगैरे आणि ती चांगली झाली तर मला असं वाटतं काय व्हावं दुसरी सुद्धा कादंबरी पण अशीच नाही तर त्याच्यात मी अडकतो चौकटीत एखाद्या अडक हां हां तसं होऊ नये. त्यामुळं मला मराठी लेखकांनी कादंबरीला जेवढं त्यांना शक्य आहे तेवढा न्याय दिला असं नाही वाटत. कादंबरीचा विषय झाला. आज भाषिक आक्रमण सुद्धा आपल्याकडे जोरदार सुरू आहे. अशा काळामध्ये मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, सरकारनं आपलं काम केलं की दर्जा दिला, पण लोकांना ही जबाबदारी पेलवते का? आपला अभिजात दर्जा टिकवण्याची लोकांची सुद्धा जबाबदारी. तर लोक त्या दिशेने आहेत का? तुमचा दृष्टिकोन कसा आहे समाजाकडे बघण्याचा आणि लोकांची जबाबदारी काय? असं आहे की लोकांच्या पुढे जसं भाषेचा प्रश्न असतो की नाही तसा त्यांच्या जीविकेचाही प्रश्न जगण्याचा प्रश्न त्याला रोज बघा असं वगैरे काहीतरी शब्द आहे का हिंदीमध्ये तर पहिल्यांदा प्राधान्य आणि हे स्वाभाविक एवढं काय आपल्याला काही माणसाला पहिल्यांदा जगायचं आणि एक जगण्याची विशिष्ट शाश्वती आल्यानंतर तो बाकीच्या गोष्टींच्या गोष्ट ही गोष्ट आपण नाकारण्यात काही अर्थ नाही. त्यामुळं बऱ्याच वेळेला होता असं की भाषेचा संबंध तुम्ही तुमच्या जगण्याशी म्हणजे तुमच्या जिवंत असण्यासाठी तुमच्या कमाईशी लावा की हे मला पण नाट्य जगण्यासाठी आणि हे मला या फक्त भाषेपुरतं मला येत राहू किंवा या भाषेबद्दल आपण प्रेम करून मिळेल का असं वाटतं प्रत्येकाला. आणि जेव्हा असं वाटतं तेव्हा मग तो असं म्हणतो की ठीक आहे माझी मातृभाषा आहे माझं प्रेम आहे तिथं ते असतं आहे सगळं आहे पण त्याने जर माझं भागत नसेल तर मग मला दुसऱ्या कुठल्या तरी भाषेचा आधार मला पाहिजे. आणि असं जर एखाद्याला वाटलं तर तुम्ही त्याला नाव देऊ शकत नाही. पण अशा वेळेला सगळ्यांचं मिळून कर्तव्य काय हा मी व्यक्तीचा मुद्दा मांडला. तर सगळ्यांचं म्हणजे त्याच्यामध्ये सरकार आला म्हणजे व्यक्तिशास्त्री आम्ही सगळे आले त्याच्यामध्ये वेगवेगळ्या संस्था आल्या. त्यांचं असं काम माहिती का की आपण कुठे ना कुठे माणसाच्या जगण्याचा आणि माणसाच्या भाषेचा संबंध आपल्याला जोडता आला पाहिजे. आणि तो जोडण्याचं मार्ग काय म्हणजे पुस्तकं लिहिणं आणि डिक्शनरी करणं वगैरे तेवढंच पुरेसं नाही होतं. एक फार महत्त्वाचा मुद्दा एक असा माहिती की माणसाच्या भाषेचा विकास कसा होतो माहिती का तो माणसाच्या कर्तृत्वाबरोबर होतो. कर्तृत्व शून्य लोकांची भाषा वाढत नाही. मराठी भाषा ती पुढे काय गेली पूर्वीच्या काळामध्ये त्याचं कारण मराठ्यांचं कर्तृत्व तेवढंच विस्तारलं ना. मराठी उत्तरेत गेले मराठ्यांच्या दक्षिणेत गेले मराठ्यांनी तिथे पराक्रम गाजवला मराठ्यांनी तिथे कारभार पाहिला प्रशासन केलं मराठी माणसांनी दुसऱ्या लोकांची मनासुद्धा जिंकली. त्यामुळं आपोआपच मराठी भाषा ही बहुमुखी झाली. मग जसं तुमच्या कर्तृत्वाचा संकोच होतो ना तसं तुमच्या भाषेचा संकोच होतो.
पण तुम्हाला असं नाही करून चालणार की मी एवढ्या माझ्याकडे डिक्शनरी आहे तुला का निवडते म्हणजे डिक्शनरी तर काढल्याच पाहिजे ते शब्दकोश महत्त्वाचंच आहे भाषेच्या वाढीसाठी करायला जातं. पण भाषा लोक वापरताना शब्दकोश पाहून भाषा वापरत नाही लक्षात घ्या. भाषा तुमच्या रोजच्या व्यवहारात तुम्हाला पुढे दिली पाहिजे. म्हणून मी माझं नेहमीचं उदाहरण आहे कारण ते सगळ्यांचे परिचय असल्यामुळे मी केलेलं होतं. ते कोणतं आहे की आत्ता एक साधा सर्व सोपा मुद्दा आहे की आत्ता संपूर्ण तंत्रज्ञान आहे आणि विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये आपण 2 स्तरांच्या वरती कसा मी तुम्हाला साहित्याकडे पण येतो त्यामध्ये एक प्रॅक्टिकल मुद्दा सांगतो. तो मुद्दा असा आहे की अलीकडच्या काळात सगळ्या लोकांना त्या मोबाईलचं व्यसन लागलेलं आहे. तर त्या बऱ्याचशा गोष्टी गरजेपोटी असतात आणि बऱ्याचशा गोष्टी आपण टाळू शकतो असतात अशाही असतात. अगदी तुम्ही जर असं रस्त्याने गेलात ना तिथं एखादं आमचं ठिकाण असलं किंवा बसण्याची जागा असली तर तुम्हाला तरुण मुलं तिथे बसून त्याच्यात लोक नवीन काय करताना दिसतं का तुझी गोष्ट खरी आहे. पण आता आपल्या भाषेच्या अभिमानी लोकांना काय वाटतं की प्रत्येक शब्दाला आपल्याकडे प्रतिशुद्ध पाहिजे. मग आता लोक काय झाले की मोबाईलला प्रतिशुद्ध दिला पाहिजे. त्यामुळे लोक चालू लोकांनी तुम्ही भ्रमण घरी म्हटलं तुम्ही चलत घरी म्हटलं आनंद आहे. पण मुद्दा तो नाही मला मुद्दा काय माहिती आहे का की वस्तू आली कुठून आली परदेशातला कुठून आले तर अमेरिकेत आले असेल इंग्लंडमध्ये आले असेल जपानमधून आले असेल गैरसोय आणि ती तशी नाही आली ती तिचं नाव त्या भाषेत घेऊन आली. नावाच येत आहे असं नाही झालं की त्यांनी नुसती वस्तू पाठवली आणि सांगितलं की ही असं असं करणार ही वस्तू तिथं असा असा उद्योग आहे तेव्हा तिला तुमच्या भाषेतून नाव तुम्ही ठेवा असं नाही केलं. मोबाईल नावाची वस्तू आपल्याकडे त्याच्या MOBI आली या नावासकट आली आणि आपण ते नाव म्हणायला लागलो. मी असा प्रश्न विचारतो की तुम्ही का नाही मोबाईलचा शोध लावला म्हणजे त्या वस्तूचा मग तुम्ही जर शोध लावला असतो तर तिला तुम्ही तुमच्या भाषेचं नाव दिलं असतं आणि मग इंग्रजी लोकांनी चर्चा केली असती की चलत ध्वनीसाठी इंग्रजी शब्द काय काढायचा असं होतं का होत नाही. म्हणजे भाषेचा विकास करण्याचा सगळ्यात महत्त्वाचा मार्ग आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाची क्षितिजवर वाढवायची ती जर आपण नाही वाढवली म्हणजे आता साधा म्हणजे आपण साहित्याबद्दल बोलून काहीतरी आता साहित्यामध्ये विज्ञान कथा नावाचा एक प्रकार वैज्ञानिक कादंबऱ्या सुद्धा लिहितात लोक चांगलं लिहितात मला त्याच्यामध्ये म्हणायचं नाही. पण तुम्ही जर इंग्रजीमधल्या विज्ञान कथा वाचल्या तर तुमच्या लक्षात येतं की इथे तुम्ही बोलतो आपण का असं होतं तर तिथं विज्ञान हे असं तुम्हाला दिसतं पब्लिक डिस्कोर्सचं भाग आहे विज्ञान म्हणजे सामान्यपणे आपल्याकडे तसं होतं का होत नाही. त्यामुळं तिकडचा शोध इकडे यायला त्याची चर्चा व्हायला वेळ लागतो आपल्याला. म्हणून मी तुम्हाला सांगतो चिनी भाषेमध्ये वैज्ञानिक कादंबऱ्या मराठी म्हणजे इंग्रजी भाषेशी टक्कर देतील एवढ्या अशा प्रकारच्या म्हणजे नाव विसरलं होतं पण एका कादंबरीचं नाव असं आहे की त्याच्यामध्ये 3 सूर्य आता हे फॅन्टॅस्टिक कल्पना आहे इंग्रजीत सुद्धा आलेली नाही. मुख्य प्रवास विद्यार्थ्यांच्या विज्ञान कादंबऱ्या की कुठला तरी एक ग्रह असतो आणि त्याला ते 3 सूर्यांच्या मध्ये बोलती असं ठेवावं लागतं आणि त्याला असंही होतं की आता हे सुंदर वाढत चाललं तर काय करायचं म्हणून त्यातलं कुणीतरी इकडे येतं आणि मग त्यांना असं वाटतं की पृथ्वी हा एक चांगला ग्रह आहे तिथे एकच सूर्य आहे म्हणजे तेवढा तापदायक नाही तो आपण करू शकतो. मग तिथं कसं येता येईल मग तिकडचे लोक निघतात तिकडे यायला मग पृथ्वीच्या लोकांचा आणि त्यांचा काहीतरी सामना होतो की त्या कादंबरीचा अनुवाद झाला इंग्रजीमध्ये 3 कादंबऱ्या काय का बाबा 1 2 3 तर काय का आपल्याकडच्या कुठल्याही वैज्ञानिक कादंबरीचा किंवा कथेचा अनुवाद झालेला इंग्रजीमध्ये त्यांना जे माहीत नाही किंवा त्यांच्याकडे जी कल्पना झाली नाही ती आपण पुढे आणली तर ती घेतील ना. त्यांच्याकडे तर आपण आपल्या भाषेत आणलं आपल्या भाषेतल्या लोकांना माहीत नाही म्हणून ते वाचतं झालं नाही. हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्ही तुमच्या कर्तृत्वाचं म्हणजे जर तुमच्याकडचं विज्ञान वाढलं तर तुमच्याकडच्या वैज्ञानिक साहित्य जे होणार वैज्ञानिक कथा कादंबऱ्या ती कशी देतो असं होत नाही. आता रोजगाराची भाषा ही वेगळी आहे त्यामुळं मराठी सोडून इतर भाषांकडे आपला भाषिक वर्ग वळाला
पण यासारखं तंत्रज्ञान आलेलं आहे की ज्यामध्ये अनुवाद किंवा भाषांतर हे सोपं झालं. म्हणजे परदेशात गेलं तरी आपण आपल्या भाषेत लिहिलं की त्यांच्या भाषेत अनुवादित होतं किंवा भाषांतरित होतं. तर हळूहळू ज्ञानसुद्धा दुसऱ्या भाषेतून आपल्याकडे येईल आणि याचा उपयोग आपली भाषा टिकवण्यासाठी होऊ शकतो. तर ते होऊ शकतं का, आपण करणार आहोत का, हा मुद्दा आहे. केलेल्या पातळीवरती अनेक गोष्टी तुम्हाला दिसतात की आता छान झालं, आपण एवढ्या सगळ्या कादंबऱ्यांचा अनुवाद करू मराठीमध्ये, याच्या साह्याने करू, करा ठीक आहे. पण करून वाचणार ऐकतं लोक ते आत्ता जे माणसं करतात अनुवाद प्रत्यक्षामध्ये याने त्यांना आपल्याकडे किती खप आहे असं चांगल्या पुस्तकांना अपेक्षित नाही ना. हा तो खरा मुद्दा आहे त्याच्यामध्ये. त्यामुळं नुसतं या येऊन उपयोग नाही. तुम्ही त्याचं काय करणार आहात म्हणजे तर तुम्ही फक्त गेम खेळणार आहात तुम्ही, असं त्याचा भाग येतो. वाचनाचा ओढा कमी झालेला आहे किंवा पुस्तकाच्या दुकानांकडे पाय लोकांची वळत नाही. त्यामुळे पुस्तक विक्रेत्यांनी लोकांच्या घरोघरी जावं आणि फेरीवाल्याप्रमाणे पुस्तकं विकावीत असाही विचार आपण एकदा मांडला होता. पण पुस्तकाचे दुकानदार ते स्वीकारताना दिसत नाही की समजा लोक आपल्याकडे येणार नसतील तर आपण लोकांकडे गेलं पाहिजे आणि लोकांना ती सवय लावली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं की नेमकं अजून काय केलं? तिथं अनेक मार्ग असू शकतात. त्याचा हा एक मार्ग होता की पुस्तकापर्यंत लोक म्हणजे एक मन आहे बघा, बहुतेक ती अरबी भाषेमध्ये आले असते की पर्वत मोहम्मदाकडे येत नसेल तर मोहम्मदानी पर्वताकडे जाणार. प्रसिद्ध मन आहे तसं इथे सुद्धा आहे. म्हणजे कसं आपण तुम्हाला सांगतो, तुम्ही आत्ताच्या काळात ते प्रथा गेली बरं का. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये ख्रिस्ती धर्म जेव्हा इथे आला तेव्हा ख्रिस्ती मिशनरांनी काय केलं की ख्रिस्ताचं जे वाङ्मय आहे म्हणजे जे बायबल आला आमच्या अनेक गोष्टी आल्या त्यांचा अनुवाद करायचा मराठीमध्ये. आणि आता तुम्ही सांगा कुठल्या अनुवादाचं दुकान काढलं फक्त तुम्ही तर कोण घ्यायला येणार आहे. तर ते बाजारात जायचे अगदी खेडेगावाच्या पातळीवर सुद्धा, तालुक्याच्या पातळीवर सुद्धा, आणि बाजारात जाऊन उभं राहून प्रचार करायचे. आणि काही पुस्तकं फुकट वाटायचे, काही विकत म्हणजे कमी किमतीत ते सुद्धा द्यायचे. आता असं काही आपण करणार नाही, पण आपण असं का करू नये. उदाहरणार्थ आज सुद्धा आपल्याला काही काही ठिकाणी असं दिसेल की काही केटरर्स असे आहेत की ते पदार्थ तयार करतात आणि विशिष्ट वारी विशिष्ट दिवशी विशिष्ट वेळेला एखाद्या चौकात ती गाडी लावतात. मग ते परिसरातल्या लोकांना ते सुटं वाटतं की अरे या दुकानात जाण्यापेक्षा आपल्या गावात आलेले मोठ्याला आपण काहीतरी मोठं घेऊ. असं काय अर्थ ते करायला याच्यात गैर काय म्हणजे आपल्या काय वाटतं काय नवीन प्रयोग की कुठं एक आपली गाडी असावी आणि जा आज कुठे गेलो तर आज पुढच्या हवल्यावर गेलो येतील लोक बघतील अरे कोणाचं आहे काय आपल्या गेल्यासारखं मुलांच्या सारखं काय आहे का जातील ना काही पुस्तकं तशी काही हरकत नाही. म्हणजे फिरतं त्याला म्हणतो फिरत्या वाचणाऱ्यांची कल्पना असतात पाहिजे. एकच काळात खूप प्रदर्शनाची कल्पना निघालेली गेले काही वर्ष खूप चांगल्या पद्धतीने दोन प्रदर्शनं म्हणजे आता तुम्ही आहात कुठली करायचं अजून आहे हे भरवतात ना. आणखी म्हणजे आपल्या माठवडेकरांसारखे लोक आहेत तर त्याच्या पुढे जाऊन मी असं म्हणेन की खरोखर तुम्हाला काही हरकत नाही. एस टी स्टँडवरती स्टॉल असतो की नाही, रेल्वे स्टँडवरती असतं की नाही, तसं आपल्याला ठराविक गोष्टी ठराविक ठिकाणी जायचं, दसऱ्याच्या गावी सुद्धा जायचं, पुस्तकामध्ये घेऊन जायचं. हे आपल्याला करता शक्य आहे, काही गैर नाही. खूप पुस्तक तुम्ही कीर्तनकार सुद्धा आहात. कीर्तनाच्या क्षेत्रामध्ये आता उकळपणा आलेला आहे, काय हवं असं आहे. म्हणजे कीर्तनकार हा शब्द सुद्धा अपशब्द किंवा एक वेगळ्या बदनामीच्या दिशेने सुद्धा निघालेला आहे. तर कीर्तनकार किंवा कीर्तनाच्या क्षेत्रात जाताना काही मर्यादा पाळल्या पाहिजे. कारण अजूनही समाजाचा कीर्तनकारांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा आहे. म्हणजे आपल्याकडे मोठी संत परंपरा असल्यामुळे आपल्याला कीर्तनकारांविषयी श्रद्धा आहेत आपल्या की त्या श्रद्धांना सुद्धा आता छेद देण्याचं काम समाजातून किंवा अतिशय व्यावसायिक प्रवृत्तीनं आता कीर्तन या क्षेत्राकडे बघितलं जातं. तर हा बदल तुम्ही कसा बघता किंवा त्याकडं आता दृष्टिकोन त्यांनी सुद्धा बदलला पाहिजे का, तुम्हाला काय म्हणतो? बघा की जसं आपल्याला स्टँडिंग कॉमेडी म्हणून स्टँडअप कॉमेडी तसं काही कीर्तनकार हे त्या पद्धतीचे कॉमेडी कीर्तनकार आणि त्यांची तशी जाहिरात केली जाते तेव्हा पॉईंट सुद्धा आहे आणि त्यांनाही सुद्धा भीषण वाटतं की आपल्याला असं मी त्याच्याबद्दल बरंच बोललेलो आहे, जाहीर बोललेलो आहे, मुलाखती दिलेला आहे. मुद्दा तो नाही आहे. मुद्दा काय माहिती का
की त्यातला विनोद हा एक भाग आहे, पण ते फक्त विनोदाच्या बाबतीत विनोद करतात म्हणून लोक त्यांच्याकडे जातात हे मला मान्य नाही. लक्षात घ्या, बरोबर आहे. अशा प्रकारचे विनोद हे कीर्तनात करू नये हे माझं मत आहेच, पण केवळ ते तसे विनोद करतात म्हणून लोक तिकडे जातात हे खरं नाही. हे जे कीर्तनकार आहेत ते काय करतात माहिती का, की समाजाचे आजचे प्रश्न काय आहेत, आजचे ते आज उंचीचे याच्या संबंधी काही कॉमेंट्स करतात आणि लोकांचे प्रश्न आहेत खरोखर. म्हणजे 50 वर्षापूर्वी लोकांचे जे प्रश्न असायचे ना, पण तेव्हा तर जीवन हे इतकं असं कॉम्प्लेक्स म्हणतो आपण त्याला, गुंतागुंतीचं नव्हतं. आता ते झालं, दिवसेंदिवस समस्या वाढायला लागल्या, तर हे काय करतात नेमकं ते घेतात आणि त्याच्यावर काहीतरी बोलतात. तर त्याच्यावर ते बोलतात ते बरोबर बोलतात का, किंवा ते उत्तर सांगतात त्याचं नाही, ते उत्तर त्याच्याकडे नसतं, पण ते तिथे बोलतात आणि काहीतरी लोकांना वाटतं का रे आपलं काहीतरी सांगतात. आता घरात मुलं मोबाईल वापरतात, हे बरोबर तिथे सांगतात ते बरोबर, पण काय केलं पाहिजे तुम्ही सांगतात. आता प्रेम विवाहाचं प्रमाण वाढलेलं आहे, लोक पळून जाऊन लग्न करतात. हा प्रश्न आहे की नाही समाजामध्ये? म्हणजे ते पुस्तकाला स्वातंत्र्य व्यक्तीने कशाला तुम्ही नाही म्हटलेलं नाही, पण पालकांची तुम्ही सगळ्यांची तयारी झालेली नाही. त्यामुळं त्यांना वाटतं की बाबा हे बरोबर नाही होणार. आता त्याच्याबद्दल हे काहीतरी बोलतात, सासू सुनाची भांडणं असतात, त्याच्याबद्दल काहीतरी बोलतात. म्हणजे लोकांना वाटतं की हे आपले प्रश्न कीर्तनामध्ये येतात आणि त्याला एक समोर तो अभंग राहतो बाजूला, ते फक्त खुंटीपुरता असते. खुंटी ठेवतो आणि खुंटीला एक वस्त्र, एक ज्या खुंटीला पॅन अडकवतो तिला शर्ट अडकवतो, त्याला तुझं तसं होतं ते लक्ष घ्या. त्यामुळं आपण त्याचे जे कीर्तनकार आहेत ना, त्यांनी इकडेही लक्ष दिलं पाहिजे की आपल्याला सुद्धा समाजाच्या आजच्या प्रश्नांपासून अलिप्त राहता कामा नये. आपण आपल्या चौकटीत त्या प्रश्नासंबंधी आपल्याकडनं काही एक मार्गदर्शन झालं पाहिजे. लोक तुमच्याकडे फक्त सामाजिक फक्त पारमार्थिक याच्यासाठी थांबायचं काही कारण नाही. लोकांना असंही वाटतं की आपल्या दैनंदिन याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं काहीतरी मार्गदर्शन व्हावं, काही त्याच्यातलं एक मुद्दा आहे आणि ते होत नाही. ते बरेचसे पारंपरिक याच्यामध्ये गुंतलेले असतात असं मला वाटतं. म्हणून त्यांनाही विचार करायला पाहिजे की आपण काहीतरी लोकांचा आपला संवाद चुकतो का कुठेतरी. आपण असं काही गोष्टी सांगतो ज्यात लोकांना फारसा आत्ता इंटरेस्ट झाले नाही. कधी 50 वर्षापूर्वी जेव्हा इतका संघर्ष नव्हता जगण्याचा तो वाटलेला आहे. त्यामुळे लोकांची तुमच्याकडनं ही अपेक्षा आहे की आजच्या याच्यात आम्हाला तुम्ही काहीतरी सांगितलं पाहिजे. बरं तुम्ही परमासाठी चौकटीत सांगा ना, असं काय नाही की तुम्ही ते सगळं चौकट घेऊन जावं अजिबात. तर हे तुम्हाला करता आलं पाहिजे. म्हणजे अगदी उदाहरण सांगतो तुम्हाला, ज्ञानेश्वर महाराजांच्या काळामध्ये भाव होतं का? नव्हतं. लक्षात घ्या. एकनाथ महाराजांनी आणले ते का आणलं? तर एकनाथ महाराजांनी त्यांच्या काळातले प्रश्न भरवत मानले, ते पक्ष ज्ञानेश्वरांच्या काळात नव्हते. लक्षात घ्या, हे धार्मिक पाडणं ही नव्हती ज्ञानेश्वरांच्या काळात. ती इथे आली, मग त्याच्याबद्दल काहीतरी करायला पाहिजे आपल्याला. त्यांनी त्यासाठी ज्ञान तशा पद्धतीचं इनोव्हेटिव्ह ज्याला म्हणतो आपण, की जे चौकटीच्या बाहेर नाही असणार आहे, चौकटीत त्याला समाविष्ट करून घेता येईल, असं आपल्याला कीर्तनाला करता आलं पाहिजे असं मला. साहित्य उदंड झालेलं आहे, पण अभिव्यक्तीचं सुद्धा संकोच होताना दिसतो. ज्या इतक्या समाजाच्या भावना बोलत झालेलं आहे की एखाद्याला व्यक्त व्हायचं म्हणलं तरी अवघड झालेलं. म्हणजे कोण कुठल्या अंगाने त्याच्याकडे बघेल किंवा कोण कुठल्या दृष्टिकोनातून बघेल आणि त्याच्या अभिव्यक्ती मान्य सुद्धा होईल का नाही याविषयी संशय बरं का, हे तुमचं बोलणं अनुभवाला येतं आपल्याला. तुम्हाला काय माहिती माहिती का, हे असं का होतं म्हणजे ते व्हायचं कारण असं आहे की हे बघ, अभिव्यक्ती स्वातंत्र्य सगळ्यांसाठी आहे, प्रत्येकाला वाटतं आपण अभिव्यक्त. पण मी असं बोलायला विरोध करणार नाही, प्रत्येकाने लिहावं, वाचावं, बोलावं आपल्या पद्धतीने. पण या माध्यमामुळे काय झालं त्याचा महापूर आला, त्यामुळे लोकांना कळत नाही याचं नेमकं कोणतं घ्यायचं ते. त्यामुळं चांगल्या गोष्टींचं सुद्धा त्यांचं दुर्लक्ष होतं. मला तुम्ही सांगा की एखाद्या भाई एक गोष्टी मी घेतली, मला यावेळी टाकून दिली, दुसरी यावेळी टाकून दिली, तिसरी यावेळी टाकून दिली, चौथी कदाचित चांगली असेल पण त्याच पद्धतीने मी मेकॅनिकली टाकून देतो. म्हणजे मी एक उदाहरण तुम्हाला सांगतो की एका माणसाला असं वाटलं की आपल्याला परीस घ्यायचा मिळायला पाहिजे. परीस असं झालं की सगळं संपलं ना, काय कारण नाही, काम नको, धंदा नको, एकूण घेतलं त्याला घातलं की झालं सोडून.
म्हणून त्याने चौकशी करायला सुरुवात केली की पोलीस कसा असतो कसा दिसतो. तर तुमची घरच्या पोलीस म्हणजे दगडच असतो एक प्रकारचा. पण असं आहे का मग सोपं काढ तू निघाला ठेवा. तो काय करायचा रस्त्यामधला दगड दिसला तू उचलायचा वाचून पाहायचा हे नाही सोडून जाणे हा पोलीस नाही बिराटा. असं करता करता 1-2 वर्ष झाली. इतकं त्याला ते यांत्रिक झालं ना तिथला जवळ घे घास नाही सोडून टाकून एकदा त्याला खरोखर पोलीस मिळाला तरी ते घासला तिथं सुरू झालं तिथं कुठं लक्ष आहे तर निर्णय टाकून त्याला पुढे 2-4 वेळेला त्यांच्याकडे पाहिजे. एक म्हणत म्हणलं बाबा ते लोखंडाचं कोणाची काम घेऊन कुठं झालं तुम्ही लोक भीतीने तुमच्याकडे दिसतो. अरे सुरू झालं म्हणजे आता काय की कुठल्या तरी मागं टाकून दिलेल्या दगडापैकी एक सोनं होतं. असा जेव्हा सुळसुळाट होतो ना त्या अति अभिव्यक्तीचा हा एक परिणाम आहे. म्हणजे समजा एक विषय आहे एक विषय बोलतो त्याच्यामध्ये वेळेवर समजा की माझी एक तज्ञता आहे समजा तर मी त्याला काहीतरी बोललो पण त्याचबरोबर 10 लोक असे आहेत की ज्यांची तज्ञता नाही तेही बोलले. आता एवढं कळलं वेळ की तुम्ही त्या आकारांना पाहायचं आणि मग तुलना करायची आणि त्याच्यात पाहायचं आणि मग त्यांना वाटणार एखाद्याला की ते मोरेंचं जरा बरं दिसतं मग ते घेऊ आपण कधी आहे कोणी वाटायचं का हा मुद्दा आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की अभिव्यक्त होण्याने सुद्धा जरा थोडा विचार केला पाहिजे की आता बरोबर आपण जे म्हणू ते आहे का लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचं आपल्या आपल्यापेक्षा आहे ठीक आहे ना प्रत्येकासाठी चांगलं असू दे किंवा असंही मला असं वाटतं की लोकांनी थोडं मागे येऊन अंतर्मुख होऊन सुद्धा नाहीतर मग लेखक आणि याच्यात काही फरक झालाच नसतं. हे तर कुठेतरी मान्य करायलाच पाहिजे आपल्याला. आज कुठलाही पक्ष घेतला तर राजकारण एकदम खालच्या स्तराला चाललेलं आहे. तर पूर्वी राजकीय भाषा सुद्धा अतिशय सुसंस्कृत होती. आता ती इतक्या खालच्या स्तराला चाललेली आहे की राजकारण्यांकडून काय आदर्श घ्यावा अशी समाजात परिस्थिती राहिलेली नाही आणि ते गंभीर बाब झालेली आहे की इतक्या खालच्या पातळीवर सगळं चाललेलं आहे. म्हणजे आयुष्यातून उठवावं इथपर्यंत राजकारणामध्ये घटना घडत आहात. तर तुम्हाला असं वाटतं का की माझ्या राजकारणाची संधी गेली ते एक अर्थानं बरं झालं कारण ह्या गलीच्या राजकारणात मी कुठे टिकलोच नसतो किंवा मला त्यातून असं उद्विग्न होऊन बाहेर पडावं लागलं असतं असं कधी वाटतं का तुम्हाला? नाही म्हणजे मी एकेकाळी राजकारणामध्ये होतो त्या कशी मी सांगत नाही आणि बाहेर आल्याच्याबद्दल मला त्याचं दुःख होत नाही ते बरं वाटतं. पण त्याचं कारण हे नव्हे हे कारण त्याचं कारण असं माहिती का मी आत्ता विचार करतो की मी राजकारणाच्या बाहेर जाऊन जे काही लिहिलं ते मी जर ते लिहिलं असतं तर दुसऱ्या कोणी लिहिलं असतं ना तर मला म्हणावं लागतं की नाही ते मी जे लिहिलं ते मीच लिहिलं. कारण दुसऱ्या कोणाचं कसं लेखन आहे मी म्हणजे माझं एक वेगळा मला काहीतरी वेगळं म्हणायचं या असं नाही म्हणतोय मी कोणाचा अधीक्षेप करत नाही ते नसतं मला जमलं ते नसतं लिहितं. पण मी राजकारणात नाही आलो त्याच्यामुळे नुकसान झालं नाही कारण माझी जागा यायला खूप लोक आहेत म्हणजे रांगा चांगली असते ना ती स्पर्धा असते तिथे कोणी स्पर्धा केली असते त्यामुळे झालं ते बरं झालं. पण मी जे काही केलं ना ते तुम्हाला एक गरज होतं सांगायला पाहिजे तुम्हाला असं काय की आमचे सुरेश बंधू आपल्या समोर आहे ते एकदा काहीतरी खासदार वगैरे झाले की आमदार झाले म्हणजे आणि त्याच दरम्यान मला तुकाराम दर्शन नावाचा एक ग्रंथ लिहिला त्याला साहित्य अकॅडमीचा आवडला. तर साधिकपणे लोक मोकळे गेले की आम्हाला तुमचं हक्काल करायचा म्हणजे कशासाठी करायचा तुम्ही असा निवडून आला तिकडे गेला चांगली गोष्ट आहे म्हणजे. तर तुम्ही सगळ्यांचा हक्का करणार असता माझा लोकांच्या लक्षात येईल असं काय करून बघा जर आम्हाला बोलून गेले म्हणजे अरे माझी खासदारकी आमदारकी मंत्रीपद तुम्हाला 10 वर्ष 15 वर्ष ज्यांनी जे काम करून ठेवलं ते कायम टिकमध्ये आहेत तुम्ही त्याचाही सत्ता करा ना मग झाला तो म्हणजे मुद्दा वेगळा एक त्यांनी कुशल तिकडे स्वतःचा नोकरी कमीपणा घेतला पण त्यांनी शिक्षण मंत्री असताना खूप चांगलं काम ते सगळ्यांनी माहिती आहे. माझा मुद्दा तो नाही लक्षात घ्या की इथं हे क्षेत्र असं आहे की लोक तुम्ही करता कदाचित त्याची फळ तुम्हाला तुमच्या आयुष्यात देखील मिळणार नाही हे शक्य आहे. जरी तुम्हाला खाते असले की तुमचं ते करायचे पण नाही लोकांचे पर्यंत बरोबर बाजूला त्याच्यामध्ये आहे व्यक्ती असतात पण ते टिकणार हे हा एक महत्त्वाचा भाग आहे. तसं तिथे तुमची जागा घ्यायला आणि राजकारणातला जो सुसंस्कृतपणा हरवत चालला
तर तो कसा पुन्हा जागेवर आणता येईल, महाराष्ट्र कसा जागेवर आणता येईल? ही फार अवघड गोष्ट आहे. तुम्हाला एक गोष्ट म्हणतो की पूर्वीच्या काळी खूप ही गोष्ट आहे, 2000 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. ग्रीस देशामध्ये म्हणजे ग्रीकांच्यामध्ये नगर राज्य होते. म्हणजे नगर राज्यापुरती लोकशाही असायची ना, लक्षात छोटी छोटी होती, असेल स्पार्टा वगैरे, आणि निवडणूक व्हायची आणि लोक निवडून जायचे. निवडून गेल्यानंतर जे त्यांचं पार्लमेंट असायचं, त्याला पार्लमेंट सिनेट काय म्हणायचं ते आणि तिथे चर्चा व्हायची. आता त्या सिनेटच्या लोकांनी राजकीय भाषण कसं करावं याचे वर्ग घेतले जायचे. आणि एक प्रसिद्ध मनुष्य आहे, त्याचं नाव आयसोपिटस. तर आयसोपिटसनी अशा उत्तम भाषणांचा एक संग्रह लिहिला, तयार केला, मॉडेल स्पीच पॅटर्न ज्याला म्हणतो आपण. आणि तो सगळे राजकारणी लोक वाचायचे कंपल्सरी जवळजवळ, की आपल्याला या पद्धतीने बोलता आलं पाहिजे. आणि मग त्या पद्धतीने लोक बोलायचे, तुझी सध्या वगैरे अशा पद्धतीने आपल्याकडं केलं होतं का राजकारणी लोकांचं? नाही केलं. काही संस्कार वगैरे घेतला कोणी, की बघा ही यशवंतराव चव्हाणांची हे एवढे व्याख्यान आहे, ते तुम्ही वाचा आणि करा प्रयत्न तुम्हाला समजेल तेवढं. किंवा ही आणखीन दुसऱ्या कोणाची आहे, ही अटल बिहारींची भाषण आहे, हे यांचं आहे, हे त्यांचं आहे, की याच्यामध्ये कुठेही असभ्यपणा असणार नाही वगैरे वगैरे वगैरे. ही अशी संस्कृतीच आहे ना आपल्याकडे. म्हणजे पूर्वी वेगवेगळे पक्ष यांना शिबिरे घ्यायचे बघा. काँग्रेस पक्ष महाबळेश्वरला शिबिर घ्यायचा, चांगले चांगले लोक बोलवायचे. म्हणजे फक्त राजकारणाचे नाही, राजकारणाचे बाहेरचे लोक बोलवायचे, त्यांचं मार्गदर्शन घ्यायचे. पण दाखवा गेले काही वर्षांमध्ये सुधीर गडकरीची सगळ्या पक्षांनी माहिती घेतलेली. म्हणजे लोक जबाबदार आहेत, पक्षही जबाबदार आहेत. आणि दुसरं कसं होतं बरं, हे जे नवीन माध्यम तुमच्याकडे सोशल मीडिया म्हणतात, त्यामुळं वाईजात बोलणाऱ्यांचं पटकून दाखवलं जातं, कारण त्याच्यामुळे त्यांचा TRP वाटतो. ही फक्त वर्तमानपत्र असायची, वर्तमानपत्र जागा कमी असायची, मग ते फक्त महत्त्वाच्या नेत्याचं महत्त्वाचं वाक्य छापायचे. आता तुम्ही गल्लीबोळातला काही बोलतो आणि ते जर शुभक असेल तर सगळीकडे असतं, लोक त्याच्याकडे ते घेऊन येतात. तर त्यांचाही त्यांचा जागा असतो ना. हे सगळं परत पुढे घे. म्हणजे नेते असतील, कीर्तनकार असतील, पक्षी असतील, आणि कुणी असतील, ते सगळे आपल्याला खाली नेण्यामध्ये हातभार लावता नाही असं म्हणतो. आज पसायदानानं आपल्याला वैश्विक धर्म शिकवला, वैश्विक धर्म सांगितला. पण आज महाराष्ट्र सुद्धा धर्मात पूर्वी वाटला जात होता, आता जातीजातीत सुद्धा वाटला जातो, महापुरुष सुद्धा वाटून घेतले जातात. आणि मग अशा परिस्थितीत महाराष्ट्र नेमका कोणीकडे निघाला असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात उभा राहतो. आणि मग ह्या महाराष्ट्राचं काय होणार? कारण पूर्वी महाराष्ट्र हा देशाला जगाला दिशा देणार होता. म्हणजे लोकमान्य टिळकांपासून तुम्ही सगळा इतिहास मांडलेला आहे की पहिले राष्ट्रीय पुढारी म्हणून लोकमान्य टिळकांचा उल्लेख होतो. आणि महाराष्ट्रात आज प्रांतात जिल्ह्यात वाटलेले पुढारी, जातीजातीत वाटलेले पुढारी, अशी महाराष्ट्राची परिस्थिती जाते. तरी हा महाराष्ट्र आता पुढं कसा घेऊन जायचा किंवा ती दिशा आता देण्याची जबाबदारी तुमच्यासारख्या लोकांवर आहे. आणि एवढा आमच्यासारख्या लोकांमध्ये असं म्हणून नका, सगळ्यांची जबाबदारी आहे. पण तुम्ही त्याचे प्रातिनिधिक आहात. फक्त होतं आमच्या गोष्टी झाला, जेवढे प्रयत्न आम्हाला शक्य आहे ते आम्ही करतो. काय नेमकं आता केलं काय करत नाही. आता हे बाकीचं नाही का, की लोकांचे जे प्रश्न आहे, प्रश्नच नसते तर भांडणं झाली नसते. प्रश्न आहे ते प्रश्न सोडवतो असं म्हणणारे लोक पुढे येतात. आणि ते प्रश्न सोडवण्याचा सगळ्यात सोपा मार्ग कोणता त्यांना वाटतो, तो म्हणजे जात, तो म्हणजे धर्म. मग या पद्धतीने जर लोकांना ते सांगायला लागले तर लोकांना ते खरं वाटतं. म्हणजे सोपं आहे ना. म्हणजे बाकी मला काहीच करायला नको, मी फक्त जातीचा आश्रय घेतला की मी पुढे जाईल, मी फक्त धर्माचा आश्रय घेतला की मी पुढे जाईल, अशी भावना लोकांच्या निर्माण होते. तेव्हा हे सांगायची गरज आहे लोकांना. काय सांगायची गरज आहे? मी सांगत आहे, मी आता सांगतो की उदाहरणार्थ आत्ताच्या जगापुढं आणखी 10-15 वर्षात प्रश्न काय राहणार आहे माहिती का, की मुळात माणसांच्याच नोकऱ्या आहेत, रात्री की नसतील हा प्रश्न आहे. मग त्या माणसाचा आणखीन कोणाला द्यायचे हा पुढचा मुद्दा झाला. आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता याच्यामुळं माणसांना काम करायला सोपंच राहणार नाही, नोकऱ्याच राहणार नाही तुम्हाला, अशी परिस्थिती होणार आहे. तो खरा जास्त महत्त्वाचा प्रश्न आहे. तिथे तुम्ही काय करणार आहात त्याच्याबद्दल तुम्ही चर्चा करा, कशी धोरणं आखा, कशा प्रकारचे विचार तिकडे सुरू झाले पाश्चात्य देशामध्ये. म्हणजे लांब कशाला, तो स्पीलबर्ग नावाचा मोठा निर्माता होता की नाही,
तेवढं ते समुद्र गाजलं त्याचं सिनेमा तो बघा. आणि त्यांनी त्याच्यामध्ये उपयोग केला या तंत्रज्ञानाचा. त्यांनी परवा सांगितलं की हे नको आता तंत्रज्ञान. बघा ही वस्तुस्थिती लोकांना कळायला लागलं की जोपर्यंत ते एका मर्यादेत आहे तोपर्यंत त्याचं अट्रॅक्शन आहे. आता तुमच्याकडे इतकी हातात आलेली आहे की लहानपणं सुद्धा म्हणून तुम्ही एक तयार करतो फिल्म कृत्रिम बुद्धिमत्तेचं साह्य आणि ते करू शकेल ना. तर हे जे आहे ना लक्षात घ्या की मुख्य प्रश्न मुख्य संकट आणखी याची आत्ता आपण याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करतो आणि ज्याच्या हे एकमेकाचे काय म्हणत त्या वेळे लावायचा प्रयत्न करतो अलंकारी करताना त्याच्यापेक्षा गहन प्रश्न वेगवेगळे भेडवणारे प्रश्न त्याच्यापेक्षा अवघड प्रश्न आपल्या दारात ठाकलेले आहेत. आपण दार उघडून बघत नाही ते आपण दारात घरातल्या घरात करतोच मारामाऱ्या. तर तिकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. पण प्रॅक्टिकल प्रश्नांच्याकडं जर आपण लक्ष दिलं तर प्रॅक्टिकल प्रश्न सुद्धा केवळ तत्त्वज्ञान वगैरे सांगून उपयोग नाही. म्हणजे आता तुम्हाला मध्ये सांगतो परंतु ज्या टी व्हीतल्या बातम्या कशाबद्दल घातले की अमुक बांधवांनी तमुक बांधव यांच्यात बंधन झाले. जातीचा उल्लेख करताना बांधव म्हणतात. म्हणजे लक्षात आलं का मुद्दा मी घेतलं कुठल्या जातीचं नाव पण एक्स बांधवांनी वाय बांधवांच्या सर्वांवरती हल्ला केला. आणि कसं काय असं असू शकतं बांधव म्हटल्यानंतर एक्स बांधव आणि वाय बांधव यांचं एकमेकांना असं नाही का ते एकमेकांचे नाहीत का बांधव. इतकं आपण शब्दसुद्धा आपली भूमिक करून टाकली की बांधवला काय असंच राहिलं जातीचं नाव घ्यायचं नाही म्हणून आपण म्हणतो की एक जात नाही म्हणायचं एक बांधव ही आपली दांभिक पण आहे. त्यामुळे ते निश्चितपणे समजून डायनामिक काय आहे वगैरे वगैरे. आणि दुसरा मुद्दा कुठे तुला दिला की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो इंटरेस्टिंग गोष्ट आहे. एक कथा आहे बघा की एकाचं दुकान होतं कपडे धुवायचं इस्त्री करायचं वगैरे. आणि ते काय करायचं मग नदीला रोज जावं लागायचं ते घाटावरती धुवायला कपडे. मग तो त्या गाढवावरती सगळे कपडे लावायचा तो घेऊन जायचा कपडे आणि मग परत ते धुतलेले कपडे घरी आणून वाळवायची घालायचं. तर झालं असं माहिती का की जाताना खर्च बाहेर नसायचं पण येताना त्याच्यात पाणी असायचं कपड्यात जरी पिळले तरी सुद्धा म्हणून त्या गावाला त्रास होता. ते एकदा चुकून एक छोटा नाला होता त्याच्यावर पूर आले त्याला पाणी त्याचं पाय घसायला ते पडलं आणि ते सगळं मिस्टेक झाले कपडे ते पडले वगैरे. तर मला म्हणलं की थांब आपण गाडी आणू आणि हे घेऊन जाऊ. त्याला मजा वाटली अरे भात काम झाला आणि मग ते जवळ तो आला आला की ते घसरायचं ते कपडे घरी घेऊन करायचे मग ते बैलगाडी आणून ते शॉर्टकट वाटलं ना त्याला. तसं जातीच्या आधारे राजकारण करता येते याचा साक्षात्कार अलीकडच्या लोकांना जात. आणि तुझं की ही फार जुनी संस्था आहे आपल्याकडे पण तिथली काही जरी तिच्या नावाने काय म्हणालं वगैरे वगैरे ती गेली पाहिजे हा नसतं म्हणून. वास्तवात तसं झालेलं नाही अजूनपर्यंत. झालं तर फार चांगलं होईल जेवढं लवकर होईल तेवढं चांगलं. पण वस्तुस्थिती अशी आहे म्हणजे जातीतल्या पुढाऱ्याच्यावरती जातीतल्या अनुयायांचे जास्त विश्वास असतात बाहेर त्यांच्यापेक्षा. हे वस्तू आपण मान्य केलं पाहिजे. काही कारण असेल चुकीचं असेल पण हे आहे. आता याच्यावरती काय तुम्हाला कळवा कसा विश्वास संपादन करायचा एका जातीच्या माणसाने दुसऱ्या जातीच्या त्यासाठी तुम्हाला काहीतरी करावं लागेल आणि ते आपण करत आहे. आपण उलट ते म्हणजे उलट येणे असं म्हणत माहिती का की ते बाळासाहेब बार्देंच्या भाषेत सांगतो मी ते फार चांगलं सांगायचे की पूर्वीच्या काळामध्ये 2 असे व्यवहार असायचे की ज्याच्यावरती जात अवलंबून असायची की ते गेले की लोक त्याचा जात कोणते कोणते एक रोटी व्यवहार आणि एक बेटी व्यवहार म्हणजे लग्नाच्या संदर्भात आपल्या जातीच्या मध्ये लग्न करायचं आणि रोटी व्यवहार म्हणजे खायचं बरोबर बसून खायचं ते सुद्धा पूर्ण असायचं वेगवेगळ्या पंक्ती असायच्या. तर बाळासाहेबांनी ते आणखीन एक व्यवहार आणला अलीकडच्या काळात ते म्हणजे पेटी व्यवहार म्हणजे मतदान. तो पेटी व्यवहारामध्ये जात येते एखाद्याची पेटी व्यवहारात येत नसेल जे काय आज खूप प्रमाण वाढलं आंतरराष्ट्रीय व्यवहारांचं हे तर काय आपण कुठल्याही हक्काबद्दल काही करतो तेही प्रमाण वाढलं पण पेटी व्यवहार हा दोघांपेक्षा वाढला ही गोष्ट खरी आहे आणि त्याच्यामुळे आपण त्याचं बरंचसं श्रेय हे राजकारणाला असं हे मानलं गेलं. मुलाखतीच्या शेवटाकडे येतो.
की तुम्ही आत्तापर्यंत ज्या साहित्य कृती लिहिल्या त्यावर तुम्ही समाधानी आहात, पण त्यातली तुम्हाला तुमची उत्कृष्ट कुठली वाटते आणि पुढं काय वाटतं? नाही नाही म्हणजे पुस्तक वगैरे असं मी भाव करणार नाही, तुझा भाव करणार नाही. प्रत्येकाला एक काहीतरी वेगळं म्हणायचं असतं आणि माझ्या संपूर्ण लेखनात तुम्हाला काहीतरी एक सूत्र सापडेल एवढं मात्र मी तुम्हाला सांगतो. आणि आहेत म्हणजे आत्ता सध्या या घटनेला आणखी पुढे काय मला माहीत नाही, पण आत्ता माझी साप्ताहिक सकाळमधनं विश्वाचे अर्ध नावाचे एक लेखनाला सुरू. त्यातले काही लेख पहिल्या खंड आता पुढच्या महिन्यामध्ये प्रकाशित होईल. त्याच्यामध्ये मी जग आज जे तुम्हाला दिसतंय त्याची जडणघडण कशी झाली, म्हणजे त्याची ऐतिहासिकता काय आहे आणि त्यातनं पुढे काय होऊ शकतं आणि काय व्हायला हवं आहे खरं तर, असा तो मुद्दा आहे. म्हणजे त्याच्या अनुषंगाने मी गेले 3-1 वर्ष लिहितो त्याचा पहिला खंड येईल आणि दुसरं गेले काही वर्ष 2 वर्ष पूर्ण झाली मी माझं स्वतःचं एक यूट्यूब चॅनल चालवतो, महाराष्ट्र पंच. महाराष्ट्रासंबंधित त्याच्यात विचार मांडत असतो असं बोलणं येतं. तर त्याचेही काही पहिला भाग म्हणून तुमचं प्रिंट म्हणून छापून येतं. त्यामुळे हे माझं चालू द्या आणि जोपर्यंत हे संपत नाही तोपर्यंत मी आणखी कशाला पुढे करू शकतो. हेच मला बऱ्यापैकी पुरणार आहे असं मला वाटतं. फिरणारे पण कधी कधी असं वाटत असतं की अमुक एक गोष्ट लिहिली पाहिजे की आपल्या मनातही असते, तर अशी कुठली गोष्ट मनात आहे का आणि राहून गेली किंवा नाही पण करायची कधीतरी? तरी मग मी द्यायला घेतलेली परंतु निवृत्त झालेली असं माझ्या काही कृती आहे ते पूर्ण करायची पूर्ण करू. तुम्ही कवितांवर काय केलंय? कविता अरे नाही अजून माझं पहिलं पुस्तक जे छापवलं ते कविता होती. कविता मध्ये 3 गौद्य संग्रह प्रकाशित झाला. नंतर त्याचं एक इतिहास म्हणून एक संग्रह गौरवाचं दादा संभाजीनगरच्या दादाभावांनी प्रकाशित केला. आणि आता मी गेले काही वर्ष उर्दूमध्ये बोललो होतो, त्याचाही एक संग्रह प्रकाशित झाला. ते माझं चालू आहे. आपण आज सदानंद मोरेंशी वेगळ्या विषयावर गप्पा मारल्या. मुलाखत म्हटली की सदानंद मोरेंचं आयुष्य घडलं कुठं, शिकले काय, प्रवास कसा झाला, अशा प्रकारचे प्रश्न असतात किंवा रसिकांना सुद्धा तशा प्रकारचे प्रश्न अपेक्षित असतात. सदानंद मोरे विचारवंत असल्यामुळं त्यांच्या विचारातून महाराष्ट्राला काय मिळेल या दृष्टीनं आपण प्रश्न विचारले. सदानंद मोरेंनी सुद्धा अपेक्षित अशी उत्तरं त्याला आपल्याला दिली. सदानंद मोरेंसारख्या विचारवंतांमुळं महाराष्ट्र पुढं जाईल. जसं लावणीमुळं महाराष्ट्र बिघडला नाही आणि कीर्तनामुळं सुधारला नाही किंवा कुठलाही समाज सुधारत नाही आणि बिघडत नाही असं आपण मानत असतो, पण त्याला दिशा देण्याची गरज असते. आणि अशा मुलाखतींमधून महाराष्ट्राला किंवा मराठी माणसाला निश्चित दिशा मिळेल असं मला वाटतं. मोरे सरांचे मी आभार मानतो. श्री चिटणीस राजन सर, संदीप सांगळे सर हेही या निमित्तानं उपस्थित राहिले, त्यांचेही मी आभार मानतो आणि हा मुलाखतीचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. मी आपल्या सर्वांचा आभार